मन मंदिरा गजर भक्तीचा नको नको हा वियोग कष्ट होता नको नको हा वियोग कष्ट होता दिन पैशी दिन पैशी
पडिले दूरदेशी आठव माणसे नको नको हा योग कष्ट होतात जीवासी दीन तैसी रजनी झाली ओ माय दीन तैसी रजनी झाली ओ माय अवस्था लावून गेला अजून काणोय गरुडा गंभीरा वाहनाई गादा तारा गरुडा गंभीरा वाहनाई गादा तारा बापर खुमादेवरो श्री विठ्ठला दीन तैसी रजनी झाली ओ माय अवस्था लावून गेला अजून काणोय पांडुरंगा पडिले दूरदेशी आठव माणसे नको नको हा योग कष्ट होतात जीवासी दीन तैशी रजनी झाली ओ माय अवस्था लावून गेला जून काणाई सेवी करता घेतलेला अभंग जगद्गुरु संत शिरोमणी देहुवासी तुकाराम महाराज आजच्या अभंगात काकड्याच्या अभंगात मागणी पर विनंती पर भगवंताला विनंती करतात. त्या भंडाऱ्या माळावर एकांतात देवाला अट्टहास करून बोलवतात. महाराज की असं माझ्या एकांतात लक्षात आलं की हे परमात्मा, हे पांडुरंगा, हे गरुडा गंभीरा, असं आठवलं माझ्या मनात की मला जे दुःख झालं त्या दुःखाचं कारण लक्षात आलं माझ्या की तुझी भेट नाही, तू मिळाला नाही. तुझी माझी, मी ज्या जगात आहे, ज्या देशात आहे तो देशही माझा नाही, ज्या स्थितीत आहे ती स्थिती बी माझी नाही, असं माझ्या एकांतात माझ्या मनात लक्षात आली ही गोष्ट. म्हणून महाराजांनी थोडा अभंग 3 चरणाचा आहे पण फार मार्मिक आहे, फार मागणी विनंती पर अभंग आहे. भगवंताला विनंती करायली, विनंती करणारे तुकाराम महाराज आणि ज्याला करायले तो जगाचा अधिष्ठान असणारा परमात्मा विठ्ठल. तो विठ्ठल पंढरपुरातच आहे असं नाही, हे बी प्रति पंढरपूर आहे. हे बी कोणचं पंढरपूर आहे? प्रति पंढरपूर. नाही नाही, विठ्ठल कुठं नाही, विठ्ठल जळीच तळी भरला.
पिता ठाव नाही उरला अजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. म्हणून हा जो कार्यक्रम भव्य दिव्य इथं आपण सगळ्यांनी मिळून साजरा करायलो, खूप असणार रमणीय ठिकाण आहे, देवाचं अधिष्ठान आहे. एक तपस्वी महाराज इथं होऊन गेले, एक आहे अशी पवित्र हे तीर्थ आहे, क्षेत्र आहे. अशा वातावरणात माऊलीच्या आग्रहास्तव, काऊन की माऊली आमच्याकडे हमेशा येत असतात, म्हणून त्यांनी आग्रह केला, महाराज तुम्हाला यावंच लागेल. काही हरकत नाही म्हणे. असं तर आम्हाला लय आवडत, हेच आम्हाला आवडत. आम्ही गुरुजीचीच असणारी मंडळी आहात. गुरुजींना निष्काम सेवा केली, तोच वसा घेऊन आम्ही पुढे चाललो आहोत. विठ्ठला जी शिक्षा ज्ञानेश्वर महाराजांची होती, हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, ब्रह्मविद्येचा सुकाळ व्हावा ह्या मराठ्याच्या नगरी. घेणे देणे सुखचीवरी होऊ दे या जगात. ठेवा सुख द्या सुख. ज्याने सुख घेतलं तो सुख देत असतो. संतांनी काय घेतलं? परमात्मा घेतला, म्हणजे सुख घेतलं. काय वाटलं? तर सुखच वाटलं जगाला. त्याच्यासाठीच ते आलेले असतात. वैकुंठातून म्हणजे स्वरूप स्थितीतून स्वरूप स्थिती टाकून तुमच्यापर्यंत म्हणजे ते स्थितीवर आले, ह्या व्यवहारात आले, तुमच्यात राहिले आणि तुम्हाला मुक्त करण्याचा एक मार्ग खुला केला, खुलं व्यासपीठ केलं. म्हणून आपण ज्या जगात आहोत, ज्या देशात आहोत, तो देश आपला नाही. समजील आपण आम्ही भारतातले आहोत, तो देश आपला नाही. नाही ना, ह्या वेशही आपला नाही. देशच नाही तर हा वेश बी आपला नाही. देश वेश नो हे माझा,
बघा महाराज म्हणतात देश आपला नाही, वेश आपला नाही. ज्याला तुम्ही धरून बसले हा वेश, मी गोरा आहे, मी काळा आहे, मी लठ्ठ आहे, मी बाळ आहे, हा वेशही तुमचा नाही, हा देशही तुमचा नाही. जीव आल्याला आहे, काही काल राहतो नंतर जातो. जीव फिरतो. बघा जीव मरत नसतो, जीव फिरत असतो. जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे तैशी देहांतरे स्वीकारीजे चैतन्य नाते. म्हणून जसं जुनं पुढचं टाकून द्यायचं, नवं धारण करायचं शरीरावर, तसं देह आयुष्य संपलं की पडत असतो. स्थूल देह सूक्ष्म देह राहत असतो, सूक्ष्म देहात जीवत वाढत आणि तो सूक्ष्म देह घेऊन जीव दुसऱ्या देहात जातो. काहून राहिला सूक्ष्म देह? त्याचं कारण राहिलं म्हणून अज्ञान राहिलं. काय अज्ञान? त्याला त्याच्या स्वरूपाचे ज्ञान नाही. तो कोण आहे, काय आहे, कसा आहे हे त्याला न कळणं हेच अज्ञान. याला मूळ अविद्या म्हणते. देहाला मी म्हणणं ही तूल अविद्या आहे. म्हणून ध्यानात घ्या या गोष्टी. पडले दूर देशी, फार दूर झालो देवापासून आपण. आपल्याला दुःखाला कारणच ते देवापासून दूर झाला की दुःख, हे समीकरणच आहे. जसं थंडीत अग्नीपासून दूर झाला की थंडी वाजती, अग्नीजवळ गेला की थंडी जाती. कपड्यात असलं की बरं वाटतं, कपडे काढले की थंडी. हे जसं समीकरण आहे तसं देवापासून दूर झाला की दुःख. म्हणून तुका म्हणे देव दुर्बला दुरी, म्हणे देव दूर गेलो आपण. म्हणून बघा परदेश, दुर्देश, स्वदेश. व्यवहारात परदेश, अमेरिका परदेश, भारत स्वदेश. म्हणजे परदेश, काही दूर देश आहेत. स्वर्ग दूर देश, वैकुंठ दूर देश, अमेरिका परदेश, भारत देश. मी भारतीय आहे. कोण आहे? भारतीय आहे. म्हणून तसं जीवाचा कोणता देश? दूर देशात येऊन पडतो आपण. अशात येऊन पडले तुम्ही की जिथं विश्रांती नाही, जिथं मृत्यू आहे, जिथं जन्म आहे, जिथं बालपण आहे, तारुण्य, वृद्धाप्य, रोग हे. अशा दुःखात 184 योनीत सारखा फिरायला जीव, सारखा उसंत नाही. गर्भात दुःख, बालपण दुःख, तारुण्य दुःख, वृद्धाप्य दुःख, पुढे आलाच मृत्यू. याला की पुन्हा गर्भात जिथून आला तिथं जात असतो. कुठून आला? गर्भातून. कुणीकडे चालला? गर्भात. पाणी कुठून आलं? समुद्रात. जात कुठं? समुद्रात. अग्नी कुठून आला? सूर्यापासून. काष्टात आला पण कुठून? काष्टात. बघा पाणी पडलं कि घडत असत खाली अधिष्ठानाकडे. याची धाव कुणीकडे? थेंब पाडा कि घडतो. त्याचा अधिष्ठान सागर आहे, त्याची ओढ तिकडं जाण्याची आहे. अग्नी सूर्य वर आहे म्हणून खाली वाहत नाही. अग्नी पेटला की कोणीकडे जातो? त्याचा अधिष्ठान वर आहे, तो वर जातो त्याच्या अधिष्ठानाकडे. पाणी सागराकडे जात. वडा, गंगा, नदी वाहते कुणीकड. तसं जीवाने कुणीकडे जावा? कुणीकडे जावा? जीवाने देवाकडे जावा. पण जीव कुणीकडे आलाय? नावावर.
कुठं येऊन बसला तो नावावर रूपावर. म्हणून कष्ट येते, कष्ट फार दुःख आहे. म्हणून पडले दूर देशी. कुठं पडलो आपण हे बी कळायला पाहता नाही आपल्याला. आपण कुठं वाटतं आपण योग्य ठिकाणी आलो कण, योग्य मार्ग हे कणू करायला ते बरोबर करायला कणू. नाही नाही अरे हे झनीकरणीच आहे. हे करणं नरकाला नेणार आहे. हे करणं जन्म मरण निवृत्त करणार नाही. हे करणं पुढं लक्ष 84 घालणार आहे. म्हणून तर महाराज मला बापानं म्हणाले, करा रे बापानं साधना हरीचे. परमार्थ ह्या देहात करता येतो. देव ह्या देहात कळतो. जन्म मरणाची ललाट पत्रिका ह्या देहात फाडता येते. ह्या देहात हे कोड निवडता येत. येण्याची शरीरे शरीरा येणे किंबहुना इरधारे फक्त देव भेटतो ह्या देहात. बाकीकडे देव नाही का? कुत्रीच्या हृदयात आत्मा नाही का? कळत नाही तिला. कळत नाही तिच्यात आत्मा नाही. हा परमात्मा नाही का तिच्या हृदयात? राम नाही का तिच्या हृदयात? कुत्रीच्या हृदयात राम नाही का? असून काय का नाही तिला कळतो का? मावशीच्या हृदयात राम नाही का? मावशीला कळाला का? मावशीला शरीर असून तिच्या हृदयात राम असून कळाला नाही. कुत्रीच्या हृदयात राम आहे तिला बी कळाला नाही. गुरुजी सांगायचे, ब्राह्मणाने सकाळी नाश्ता करून पंचांग सांगितलं गावात उद्याची एकादशी किंवा आजची एकादशी. काय करून? सकाळी फराळीचं करून नाश्ता खाऊन मस्त पोहे लिंबू पिळून. आजची काय म्हणले? एकादशी. आजी बाई कुटके खाऊन, कुटके नेमकेच खाल्ले होते, पानाला चुना लावू लागले. आज एकादशी होय देव बापा. शिळे कुटके खाऊ लागले, त्या खाल्ले होते, चुना लावू लागल्या. तिकडे कोठ्यात मसड बांधलेली होती, ती कडबा खाऊ लागली. बामणाने सांगून केली नाही एकादश. मावशीनं ऐकून केली नाही, म्हशीला कळाली नाही म्हणून केली नाही. याच्यात चांगलं कोण? निवडा ना तुम्ही. बुद्धी येत तुमच्याकडे. गुन्हा कोणाकडे? याच्यात म्हशीकडे गुन्हा. तिला कळालीच नाही. तिला काय मस्त कडबा खाऊ लागली, बामणाकडे पाहिलं. मावशीनं ऐकली, तुला मस्त लावू लागली. कसा शेवाय देव पाया. मी आता पानं खाल्लं, खाऊ नाही म्हणते एकादशी दिवशी. ते म्हणतो तुला काय सांगू, म्यात लिंबू पोहे खाऊन आलेलो आहे. म्हणून लक्षात घ्या, तत्व नरदेह मिळून जर देव कळत नसल तर फार हानी केली तुम्ही. फार अपराध आहे, गुन्हा आहे. गुन्हाला सजा होत असते. जसं व्यवहारात गुन्हा केला, कोण हातकडी पडली हो? त्याला माणूस आहे चांगला दिसतो, पण काय पडली त्याला? हातकडी पडली. गुन्हा केला त्याने. तसं इथं येऊन जर परमात्मा नाही कळाला, देव नाही कळाला, तर काय केला? गुन्हा केला. आणि त्या गुन्ह्याला काय असते मग? सजा असते. ती फार सजा भयानक आहे बरं. इथल्या सजेला तरी पैसे देऊन काय करता येतं? सुटून येता येतं. काय करायला हे मंत्री लोक, संत्री लोक? पैसे देते की सुटला. किती भ्रष्टाचार करू द्या, पैसे दिले की सुटला. इथं पैशावर चलत, पण तिथं काही लगा लागत नाही, वसिला लागत नाही. तुमची संपत्ती बी काही काळी येणार नाही. काय
संपत्ती, हे ऐश्वर, हे पद प्रतिष्ठा, हे मान, ही इस्टेट, हे काहीच कामी येणार नाही. तुका म्हणे यमाज्ञा, यमाची आज्ञा झाली की तिथं हे सगळं संपून जात. तिथं तुमचं कर्म आणि त्या कर्मातून झालेलं पाप पुण्य त्याची झडती तिथं द्यावं लागते. म्हणून ध्यानात घ्या, जवरी देह तवरी साधन करून या ज्ञान सिद्ध करा. देव कळालाच पाहिजे तुम्हाला. देव न कळता जर देह पडला तर फार मोठी हानी झाली. ती हानी पुन्हा कुठच नाही दुरुस्त करताय. जस जोपर्यंत चिमणीत तेल आहे, दिवा पेटलेला आहे, उजेड आहे, तोपर्यंत सगळी झाकाझाकी करा. सगळे आणि जर तो दिवा इजला रे दादा, सगळा घरात काय पडणार आहे? अंधार. अंधार. आणि पुन्हा अंधार तर पडणाराच आहे. बघा कसं झालं, दाम्पत्य ते दोघच नवरा बायको घरात दोघच. ते संध्याकाळी किंवा इजला काहीतरी, इजिला कशाने तरी किड्या पिड्याने इजिला तो दिवा. मग ती बाजावर झोपलेली होती, हे एका बाजावर झोपलेला होता. हे मग तू उठ चिमणीला. हे म्हणते तुम्हाला काय काम आहे, दिवसभर बसूनच येत म्हणे लिंबाच्या झाडाखाली बिड्या फुकीत. काय काम आहे तुम्हाला दिवसभर? मला काम, मी कापूस याचायला होते दिवसभर, 500 रुपयाचा कापूस याचलाय नाही. आणि तुम्ही 100 रुपयाच्या मुर्दा पाडा बिड्या ओढू ओढू. तुम्ही काय केलं? तुम्ही उठा चिमणी, ती लावा चिमणी. आपण उठत नाही. तुम्हाला माहिती, मी एकदा पडले की कीर्तना जरी बसले मला झोप आली तुम्ही नाही म्हणत नाही. उठलं होते मठार, त्याला माहितच नाही डबी. तिथं विचारलं डबी कुठं? मी करवडात. कावऱ्याचा करोड होता तिथं काय ठेवलेली डबी. उठलं याला पहिलं तर दिवसात बरोबर दिसत नव्हतं. आधारच तिथं गेलं, तसं डेऱ्यावर गेलं. डेरा फुटला, केबी पडलं. काय झालं काय म्हणे, डेरा माझा ठेवला. डेरा माझा ठेवता तिने, तिलाच लागलं बोलायला. इकून तिकून चाफत गेलं करोडापुशी. तिथं आयताच बसलेला होता बुवा. बस त्याला काय नाही, हात लावायचंच काम आहे. याने हात लावला आणि त्यांनी ठणका केला. बापरे म्हणे मेलो. बाबा यांचं चावला. आता माहिती ज्याला इथं चावल्यावर कसं होत असत, ज्याला टसलेला आहे. तुम्हाला टसलेलाच आहे, पण तुम्हाला काहीच होईना नाही. इतकं भोंद अंग झाले तुमची की तुम्हाला त्याची भानच नाही ना. जास्त मार खाल्ला ना तर मग लागत नसतं. एकदा अंगातले सगळे ते पिशी मेले ना, तसे तुमच्या सगळ्या पिशी मेलेले येतात. संसारात दुःखच लागलं तुम्हाला. तुकाराम महाराजाला टोचत होतं ते दुःख. त्या संसारातलं दुःख, एक दुःख त्याला टोचत होतं. इंगळ वाटत होतं ते संसार, इस्तू वाटत होता, ढेकणाची बाज वाटत होता महाराजाला. किलस आली होती त्या संसाराची. विठ्ठल हे चित्त काटा याचा. आपल्याला काटा येतो का झेप टाकतो आपण. जसं म्हातारपण येईल तसं म्हातार जास्त चिटकत. बाजूला सारखं त्याने संसारात रमा. बघा ना, नैसर्गिक नियम कसा आहे. जे फळ असत वाढत ते पिकत. त्याचं वाढणं कशाकडे असतं? पिकण्याकडे. पपई वाढीच पिकत. पंच फळ सोडा तुम्हाला सोडून, मनुष्य हे सोडून पंच फळ घ्या ते पिकत. आणि मनुष्यचा असा आहे, जसा वाढल
पिकत नाही तो पक्का होतो जेठाला पक्क धरितो तो इतका तितक तू आमच्या इकडे म्हातारे पागल झाले बोटमुडी चल रस्त्याने पागल झाले ते पागल बोटमुडी बोटमुडी कडून माझा टांग घेतली नाही तेव्हा घेतच होतो मी असे मनालाच बोलत त्याला कोणी नाही लागत मंदिरात जरी गेली तर तोंड द्या गावाकड करते आणि पाठ देवाकड करते गावातलंच काय झालं कर त्या पोराचं लगन त्याच्या पोरीचं जमलं का तोंड कोणाकड पाठ कोणाकड काय उकरायला गावातलं उकरायला मंदिरात जाऊन जर गावातलं उकरीच तर घरी असल्यावर काय करील मंदिरात बसून जर देवाबद्दल बोलत नाही देवाबद्दल विचारित नाही तिथं विवेकाचा जागा होत नाही तर ह्यो घरात काय करीत असं हीच परीक्षा आहे त्याची हेच त्याचं रिझल्ट आहे हेच त्याचं कर्म आहे म्हणून ध्यानात हेच त्याचा दाखला आहे तुका म्हणे झाले कोंबड्याच्या परी उकिरीता परी काय घेतील महाराज दृष्टांत कोंबड दिवसभर उकरीत एखादा दाना जरी आला ज्यावर माग जातो ते उकरीतच राह दिवसभर तसे म्हातारे उकरीचे मागल कसं होतं आपल्या काळात असं होतं का आपल्या काळात कसं होत बाबा काय तूप होत खाला यायला पाहायला मिळालं पुडूला मागल उकरी पुढं काहीच नाही ना पुढं आधारच नाही पुढं काय राहिलं आता मागल उकरी ते नाही देवाचं चिंतन करणारा रे वय गेलं तुझं आयुष्य कमी राहिलं कमी वेळात तू परमात्मा म्हणून उरलं ते हरितुमा असा संकल्प करावा देवा आता उरलेलं आयुष्य केवळ तुझ्या चिंतनात घाली काहीच करणार नाही आता इथून पुढं बस पुरेपुरे हा संसार आता बस झाला याचा नाद याचा छंद याने खूप मला त्रास दिला दुःख दिलं आता उरले ते हरी तुम्हा असा संकल्प करा तुम्ही ह्या 7 दिवसात इथं उरलेलं आयुष्य केवळ परमार्थ करी बाकी काहीच करणार नाही तुझी आण वाहिनं गावे देवराया देवा आता आण घेतो तुझ्या वाचून दुसरं काहीच करणार नाही म्हणून ध्यानात घ्या फार बघा दूर आलं आपण देवापासून देव तुम्हाला दुरवला का तुम्ही देवाला दुरवले हा प्रश्न आहे माझा कोणी कोणाला तोडलंय देवाने तुम्हाला तोडलंय का तुम्ही देवाला तोडलंय ग्रामीण दृष्टांत हे बाया पाहिल्या दळीत होत्या जाती होती आता चक्क्या आल्यात आता दळण बदललंय आता ती नाही जात दळायला घेऊ जातो दळायला जा दळायला निघाला दळायला पहिले जाते होते ज्वारी टाकायची ज्या ज्वारीनं खुंट्याला सोडलं तिचं काय झालं तिचं काय झालं पीठ झालं तिच्यावर मिटलं का तिचं ते पीठ कुठं आलं काठोटी पहिल्या काठोटी होत्या ते गेले आता काठोटी त्या म्हातारीनं तिला चिंबलं जेवारीला जेवारी सोडू नका कोणाला चिंबलं जेवारीला त्या जेवारीचं काय झालं
ठोकली तिला तो ऐकून. ही बेजारी कोणाची आहे? जवारीची. नंतर तव्यावर टाकलं तिला. कशाला? चांगलं पचू दिलं. नंतर पुढून लावली फुकुस. ही बेजारी कोणाची आहे? नंतर आला हे वावरातून पाळी घालून संध्याकाळी येतो ह्यातून तुमची कोण? जेवारी. गेले की तांब भरतू हात मध्ये काला केला तिचा बारीक. याला नव्हते दात. कुठे गेली जवारी? आता तर खऱ्या भट्टीत गेली. ही बेजारी कोणाची आहे? जवारीची. जी जवारी पिवळी धमाक, ती जवारी गावाच्या पलीकडे जाऊन पडली. कोणी पाहायला तयार नाही केला. दिसली की नाक दाबा. ही बेजारी कशामुळे झाली तिची? तशी तुमची बेजारी कशामुळे? देवाला सोडलं. देवाला सोडलं की दुःखाला सुरुवात झालेली. देवाला सोडलं म्हणून जीव झाले. बघा, निर्गुणाचा सगुण झाला, सगुणाचा अवगुणी झाला. निर्गुण होता, कोण झाला? सगुण झाला. सगुण कुठे राहिला? कुठे आला? अवगुणात आला. ऋण झुनू रे भ्रमरा, सांड तू अवगुण रे भ्रमरा. महाराज म्हणतात, विषयाच्या नादी लागला. ह्या विषयात त्या विषयात, त्या विषयात त्या विषयात, त्या विषयात ऋण झुनू. जसा तो भुंगा रूपक केलं माऊलीनं. जसा तो भुंगा ह्या फुलावून त्या फुलावून, त्या फुलावून त्या फुलावून सारखा फिरत असतो, तसा जीव ह्या विषयात त्या विषयात. विषय ओढी भुलले जीवा, विषय ओढी भुलले आता या वेदेन कृता प्रेरणा सहजच विषयावरी अनादिकालापासून संस्कार आहे. जग सत्यत्व बुद्धीचे, देह मी म्हणण्याचे, विषयात सुख समजण्याचे आणि देव माझ्यावर वेगळा आहे असं समजण्याचे हे संस्कार अनादिकालाचे. हे आजकालचं नाही तुमचं घोंगड. जो जो देह मिळल त्या त्या देहात विशेष सेवन केले जीवाने. नरदेह मिळाला तरी पहिलेच आमच्या इकडं काय करायला पोरं वावरात काम करायचा कटाळा आहे. 40-50 हजाराला कमांडर गाडी येते. एका बैलाच्या किमती कमांडर जुनी ती गाडी आणते. आणायची माजलगावला, तिची बॉडी काढून टाकायची, नवी घालायची तिच्यावर. गाडी कशी दिसती? नवी. मशीन पहिली धुपन सोडणारी. 2 किलोमीटरहून कळत आधी गाडी अशा रोडवर तू लगे तिथून निघाली कळती. त्या गावातून इटुलीहूनच कळायची निघाली गाडी आपली. तशी
तुमचं मॉडेल बदललंय मशीन तीच आहे पहिली धुपून सोडणारी तीच आहे ते पहिलेच विषय श्रवण केलेले तीच फक्त काय बदललंय बॉडी बदलली उभय जण मिळालंय तुम्हाला आता इथून का नाही देव कळाला की आडवं इंजन विठाला विठाला म्हणून झेला रे झेला वरचीवर झेला हातचा जाय मग खायटोला लवकर ध्यानात घ्या ही फार संधी फार योग आहे फार भाग्यवान आहात तुम्ही तुमच्यापेक्षा भाग्यवान इंद्र नाही ब्रह्मदेव नाही कोणी इतके भाग्यवान आहेत तुम्ही तुम्हाला देव कळतो म्हणून पडले दूरदेशी म्हणून बघा देव दूर नाही किती देव जवळ आहे तुमच्या देव इतकं काहीच जवळ नाही आणि देव कळण्यात इतकं काहीच सोपं नाही इतका कळायला तुम्हाला देव सोपा आहे आणि इतका देव जवळ आहे तुम्हाला बघा माय बाप जवळ वाटते ते लग्न झाल्यावर का बायको जवळ वाटते इमानदारीने बोला कीर्तनात तरी माय बाप जवळ वाटत आहेत का बायको बायको खरे जवळची ते कोण आहे व्यवहारात माय जवळची आहे का बाप जवळचा आहे का बायको जवळची अरे बाप जवळ वाटत नाही सासरा जवळ वाटत सासरा आला तर उठून उभा राहतो वाकून राम राम घालतो सतरजीवर बसितो खटवटच्या हात येतो बाप आला तर डोळे वाचून पाहतो खाली बसा मग कळत नाही का तुम्हाला सतरंजी कशाची आली कोपऱ्यात बसा म्हणतो तिकडे तुम्हाला सोपं जातं तिकडं चुकायला म्हणून काय जवळ व्यवहारात जवळ वाटत पत्नी जवळ वाटत लेकर जवळ वाटत घर जवळ वाटत ते ढोर घरातलं कुत्र जवळ वाटत तुम्हाला आमचं हे आणि देव धर्म पिढीले सांगे देव कुठं तरी वाटतो दूर मंदिरात वाटतो तीर्थात क्षेत्रात वैकुंठात वाटतो काऊन की भावना प्रधान आहे ना माणूस कुत्र्याकडे डुकराकडे भावना नाही तुमच्याकडे भावना आहे म्हणून तुम्हाला मंदिरात देव वाटतो अरे मंदिरात देव आहे ते मन मंदिरा गजर भक्तीचा